आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि 1952 साली या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. 1952 सालापासून आज तागायत एकूण फक्त आणि फक्त 50 लोकच आजपर्यंत बिनविरोध निवडले गेले. त्याची कारण देखील विशेष आहेत, पण तरी देखील फक्त 50 लोकांची या देशामध्ये आजपर्यंत बिनविरोध निवड झालेला इतिहास आहे. परंतु एका महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 सत्ताधारी जे पक्ष आहेत, भाजप आहे, एकनाथराव शिंदे आहेत आणि अजितदादा आहेत, यांचे सगळे उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात? विशेष करून 68 लोक हे निवडून आले, बिनविरोध निवडून आले. हे निवडून आले की बिनविरोध निवडून येण्याकरता जे करायला नको ते सगळं करून आले, हे बघणं गरजेचं आहे. मी याचा अर्थ असा घेतो की सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे भीती वाटलेली आहे, सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे की आपण आपला जनाधार गमावून बसलोय. जर अशा पद्धतीनं आपण आपले लोक बिनविरोध केले नाहीत तर जनतेमधून आपले लोक निवडून येणार नाहीत. लोकशाही मार्गानं मतदानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला जो अधिकार आहे, त्या अधिकारानं आपल्याला जनता निवडून देणार नाही, हे सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे लक्षात आले. आणि म्हणून साम दाम दंड भेद आणि कूटनीती, तसं म्हटलं तर नीचनीती वापरून हे लोक आपले उमेदवार बिनविरोध करतायत. हे जरी कौतुकास्पद काही लोकांना वाटत असेल तरी हा मोठा भविष्यामध्ये लोकशाहीला धोका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.